सायबर पोलीस स्टेशन पुणे सिटी या ठिकाणी आपल्याकडे एक गुन्हा जे 7/2026 रजिस्टर झालेला आहे। यांच्यामध्ये जवळजवळ 22 कोटी 3 लाख रुपये यांचे फसवणूक झालेली आहे आणि हे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट यांचे आमिष दाखवून की तुम्हाला परतावा जास्त मिळणार आहे अशा प्रकारचे आमिष दाखवून जे आहे से एक आपलं सिनियर सिटीजनची फसवणूक झालेली आहे। यांच्यामध्ये सायबर पोलीस स्टेशनने चांगले काम केलेले आहे आणि आतापर्यंत जे आहे 8 आरोपी अटक करण्यात आलेला आहे। 8ही आरोपी आता PCR मध्ये आहे आणि त्यांच्याकडून अजून आपल्याला जे आहे से बरेच माहिती मिळणार आहे। आतापर्यंतच्या माहितीनुसार एकंदरीत जे आहे से या 22 कोटीपैकी 3 कोटी 24 लाख रुपये जे आहे से अकाउंट्समध्ये आपल्या तपासादरम्यान फ्रीज करण्यात आलेला आहे आणि बाकी पुढील तपास चालू आहे। ते एक चांगली डिटेक्शन आणि फास्ट फॉरवर्ड मोडमध्ये जे आहे से आपला सायबर पोलीस स्टेशनने केलेले आहे आणि यामध्ये जे आहे से अजून आपल्याला आरोपी मिळण्याची शक्यता आहे आणि बाकी डिटेल आपल्याला जे आहे से सायबर पोलिसांचे PI स्वप्नाली शिंदे मॅडमने आपल्याला दिलेलंच आहे। दुसरा जे विषय आहे की आपल्याकडे काल रात्री बुधवार पेठमध्ये एक चांगली आपल्याला जे आहे से हे रेडची कारवाई झालेली आहे। या कारवाई दरम्यान जे आहे से तिथे आम्हाला तक्रारी मिळत होता आणि काही दिवसापूर्वी एक जे आहे से बांगलादेशवरून मुलगी आणली गेली होती आणि त्यांनी तक्रार दिली आणि त्या अनुषंगाने जे आहे से पोक्सो आणि इतर कलमाखाली गुन्हा दाखल झाले होता। त्या अनुषंगाने जे आहे से कालची रेड आयोजित करण्यात आली होती। या रेडमध्ये जे आहे से 3 DCP दर्जाचे अधिकारी, 8 ACP दर्जाचे अधिकारी, 22 सिनियर PI दर्जाचे अधिकारी, 55 जे आहे से इतर अधिकारी आणि जवळजवळ 600 अंमलदार यांच्या मार्फतीने पूर्ण एरियाचे चांगली कॉम्बिंग करण्यात आलेली आहे आणि या दरम्यान जे आहे से सरासरी 700 पेक्षा जास्त जे आहे से आरोपी यांना 700 पेक्षा जास्त जे आहे लोकांना चेक करण्यात आलेला आहे आणि चेकिंग दरम्यान जे आहे से त्यांच्यावर जे आहे से जे आहे समज आणि बाकी गोष्टी करून त्यांना जे आहे से समज देण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त जे आहे या ठिकाणी 2 बांगलादेशी महिला पण आपल्याला मिळालेल्या आहे आणि त्यांच्यावर जे आहे से आपला पुढील कारवाई चालू आहे। तसेच आपल्याला काही अल्पवयीन मुलीही त्या ठिकाणी मिळालेल्या आहे आणि त्यांचेही जे आहे से चौकशी आता चालू आहे आणि यांच्यामध्ये निष्पन्न झाल्यानंतर जे गुन्हा दाखल वगैरे होतील त्यांची आपल्याला माहिती पुढे देण्यात येईल। या दरम्यान जे आहे से आपल्याला 7 ग्राम चरस आणि 3 इंजेक्शन असा ड्रग्सचे पण प्रकार मिळून आलेला आहे आणि त्यामुळे जे आहे से आपल्याला फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये एक NDPSचे पण गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे। तिसरी जे कारवाई आहे आपल्याला माहीत आहे की कालपासून जे ट्रिपल सीटर आणि हे आपलं मोटर व्हेकल ॲक्टचे व्हायलेशनचे जे गुन्हे होत आहे त्यांच्यासाठी पूर्ण शहरामध्ये सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार तसं वाहतूक विभागाचे अधिकारी अंमलदार यांचे समन्वयने जे आहे संयुक्त कारवाई करण्यात आलेली आहे आणि या कारवाई दरम्यान 2329 ट्रिपल सीट वाहनावर कारवाई करण्यात आलेली आहे। या दरम्यान 1380 वाहन जप्त करण्यात आलेलं आहे, 1695 चालान पेड करण्यात आलेली आहे आणि जवळजवळ शासनाकडे जे आहे से 44 लाखचे रक्कम पण जमा झालेली आहे। याशिवाय 10,875 इतर जे आहे से वाहतुकीचे नियम भंग करणारे वाहनावर पण कारवाई झालेली आहे आणि कालचे जे ट्रिपल सीटरवर कारवाई करण्यात आली आज त्यांना पोलीस हेडक्वार्टर शिवाजीनगर या ग्राउंडमध्ये बोलावून त्यांचे जे आहे से मार्गदर्शन आणि समुपदेशन शिबिरचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आलेला आहे। यांच्या मागे उद्देश आहे की रोडवर जे आहे से आपलं सेफ्टी राहायला पाहिजे, कायद्याचे पालन झालं पाहिजे आणि अशा प्रकारचे जे आहे से कारवाई आपल्याला पुढेही जे आहे से होत राहणार आहे। चौथी जे कारवाई झालेली आहे आपल्याकडे ते विमानतळ पोलीस स्टेशनचे परिसरमधून नागरिकांकडून वारंवार जे आहे से अनधिकृत ठेले, हातगड्या आणि फुटपाथवर होणारे अतिक्रमण यांच्याबद्दलची जे आहे त्रास होत होता याबद्दलची तक्रारी आपल्याकडे येत होता आणि यासाठी जे आहे से काल DCP झोन 7 यांचे हे मार्गदर्शनाखाली 10 अधिकारी तसेच 80 अंमलदारचे सुमारास यांनी सर्वांनी चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्या दरम्यान 5 टेम्पो, 5 ठेला, 10 हातगड्या आणि 50 इतर साहित्य जमा करण्यात आलेलं आहे आणि एकूण जे आहे 70
पेक्षा जास्त लोकांवर जे आहे ते खटले दाखल करण्यात आलेले आहे। तसेच पुणे महानगरपालिका यांचे अतिक्रमण विभागाच्या मदतीने 30 पेक्षा जास्त अनधिकृत फेरीवाले, हातगाडीवाले व पथारीवाले यांच्यावर कारवाई करून 3 ट्रक साहित्य जे आहे ते उचलण्यात आलेले आहे आणि ते जमा करण्यात आलेले आहे। सदरची ही कारवाई दत्त मंदिर चौक ते निको गार्डन चौक ते बजाज फिनवर्स, पुणे नागरी विमानतळ ते लॉ कॉलेज चौक, मंत्री IT पार्क, खराडी बायपास चौक या भागामध्ये करण्यात आलेली आहे। त्यामुळे जे आहे या भागामध्ये जे नागरिकांकडून तक्रारी मिळत होता त्यांच्यावर जे आहे एक चांगली जे आहे कारवाई करण्यात आलेली आहे आणि भविष्यामध्ये ही कारवाई अजून जास्त प्रमाणात करण्यात येईल। नेक्स्ट जे आहे आपल्याकडे पोलीस भरती जे आहे 16 तारीखपासून सुरू होत आहे। महाराष्ट्रामध्ये आज सुरू झालं आहे, परंतु आपल्याकडे 16 तारीखपासून सुरू होत आहे। यांच्यामध्ये आपल्याला जे पदे आहे ते जे आहे से एकूण पोलीस कॉन्स्टेबलचे 1700 व्हॅकन्सी आहे आणि त्यासाठी 88,125 उमेदवाराने ॲप्लिकेशन केलेले आहे। ड्रायव्हर कॉन्स्टेबलचे 105 पद आहे, त्यासाठी 38,635 मेल आणि 5,899 पुरुष महिला यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे। असा एकूण 44,539 अर्ज प्राप्त झालेला आहे। बँड्समॅनसाठी 6,921 अर्ज प्राप्त झालेला आहे आणि प्रिजनसाठी जे आहे ते 130 पद प्रिजन कॉन्स्टेबलचे पण आहे आणि त्यांच्यासाठी आपल्याला 93,635 ॲप्लिकेशन्स प्राप्त झालेले आहे। हे पोलीस भरती जे आहे आपल्याकडे जास्त संख्या असल्यामुळे आणि आपल्याला टाईम फ्रेम कमी असल्यामुळे त्यांच्यामध्ये जे आहे आपण 2 ग्राउंडवर एकच वेळी सोबत सुरू करणार आहे। याच्यामध्ये पोलीस हेडक्वार्टर शिवाजीनगरचे ग्राउंड आणि SRPF ग्रुप 2 चे ग्राउंड हे दोघांचे वापर आम्ही करणार आहे आणि या कामामध्ये 2 ॲडिशनल CP, 4 DCP दर्जाचे अधिकारी, 4 ACP, 55 जे आहे से इतर अधिकारी आणि जवळजवळ 900 कॉन्स्टेबल्स यांच्यामध्ये आपल्या भरतीच्या प्रक्रियामध्ये सहभागी होणार आहे आणि हे भरती जे आहे सरासरी 1 महिन्याचे आत आपल्याला कंप्लीट करण्याचे आपला उद्देश आहे आणि त्याप्रमाणे जे आहे बंदोबस्तचे प्लॅनिंग करण्यात आलेलं आहे। तर आजचे हे 5 टॉपिक होतात, त्यांच्यावर आपल्याला मी जे आहे ब्रीफिंग दिलेलं आहे। यांच्यामध्ये आपल्याला प्रेस नोट वगैरे जे आहे आम्ही आपला पुणे प्रेसचे मीडिया ग्रुप जे आहे त्यांच्यावर आम्ही बाकी टाकणार आहे, ज्यांच्यामधून आपल्याला डिटेल्स अजून मिळून जाणार आहे। याबद्दल काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता। येस, आपल्याला जे आहे से ट्रान्सजेंडरमध्ये 3 कॅटेगरी आहे, मेल, फिमेल आणि थर्ड जेंडर। तर मेलचे आपल्याला 2 अर्ज प्राप्त झालेले आहे, फिमेलचे 5 झालेले आहे आणि एक थर्ड जेंडरचे 1 अर्ज प्राप्त झालेला आहे। हे बुधवार पेठचे कार्यक्रम काही मुली सापडले, एक्झॅक्ट आम्ही थोडा व्हेरिफिकेशन करतो आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण माहिती मिळणार आहे, कारण की ते तिथे काही रहिवासी आहे की नाही आहे हे सर थोडा तपासून त्यानंतर एक वेळ फायनल आपण करून त्यांचे वय वगैरे किती आहे सर तपासून आपल्याला पूर्ण डिटेल माहिती जे आहे नंतर आम्ही देणार आहे। तेच ड्रग्स हे चरसचे आहे ते, त्यापैकी एक माणसाकडे सापडला होता आणि तिथे जे आहे NDPSचे गुन्हा जे आहे दाखल करण्यात आले। त्यांचे नाव जे आहे रामेश्वर बिभीषण बिराजदार असा नाव आहे आणि ते लातूर जिल्ह्याचे राहणार आहे। मूलगाव त्यांचे लातूर जिल्हा आहे आणि त्यांच्याकडून 7 ग्राम चरस आणि 3 इंजेक्शन ड्रग्सचे इंजेक्शन मिळालेले आहे आणि त्यामुळे NDPS कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आले। हां, ते सांगितलं त्यांचे अजून व्हेरिफिकेशन चालू आहे। एक वेळ व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला पूर्ण जे आहे ते ऑथेंटिक माहिती देता येईल। नाही, आधीचे आतापर्यंत माहिती नाही, तर आपले लोक शोधत आहे। हे सर्व काय पूर्ण रात्रीचे कारवाई आहे, त्यामुळे अजून बरेच गोष्टी आपण व्हेरीफाय करत आहोत। जे गोष्टी व्हेरीफाय होत जात आहे त्यांच्यावर आपली कारवाई चालू आहे। नाही, ते जे आहे ते त्यांना जे आहे ते त्यांचे जे पेड चालान वगैरे असतो ते भरल्यानंतर काही सोडता येईल, काही अजून गुन्हा वगैरे जर दाखल असेल तर पुढचे प्रोसेस करून सोडता येईल। पोलिसांच्या ताब्यातच आहे ते आता 1300 आणि त्यांच्यामध्ये बरेच गुन्हे पण दाखल झालेले, काल पण दाखल झाले ना आजही होत आहे।
जवळजवळ काल 40 गुन्हे दाखल झाला होता. असं ट्रॅफिकचे व्हायलेशनचे गुन्हे जे दाखल करतो आपण ते काल 40 झाला होता आणि आजही काही झालं असेल ते संध्याकाळीपर्यंत आपल्याला रिपोर्ट मिळेल. काय जो आहे कमी टाइममध्ये जास्त पैसे कमवण्याचा जो आमिष दाखवला जातो आणि मार्केटमध्ये आता नवीन एक ट्रेंड आलाय की बिटकॉइनचे रेट आहे. तर लोक ब्लॅक मार्केटमध्ये ते कमी रेटमध्ये बिटकॉइनचे विकण्याचा प्रयत्न करतात आणि ट्रॅकमध्ये येतात. तर अशी काही केसेस आलेल्या आहेत का? हे खूप मुंबई आणि पुण्यामध्ये प्रचलित आहे. लोक घाबरत आहेत बिटकॉइनचे स्पेसिफिक म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल तर नाही होणार का? तर असे जे विक्टिम्स आहेत तर त्यांना आपल्याकडून काय आव्हान? नाही, असा आमच्याकडून आतापर्यंत बिटकॉईनचे संबंधित नाही आलेला आहे. परंतु मी नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी अशा प्रकारचे आमिषचे बळी पडू नये ज्यांच्यामध्ये की नुकसान होतो. जसं शेअर ट्रेडिंगमध्ये लोकांचे खूप नुकसान होत आहे आणि तिथे फार शिकलेले लोक पण त्यांचे आमिषचे बळी पडत आहे. त्यांच्यामध्ये काही गव्हर्नमेंट सर्वंट असतील, काही चार्टर्ड अकाउंटंट्स असतील, डॉक्टर्स असतील, हे सर्व जे शिकलेले लोक आहे. असं नाही की तिथे कोणी जे ना शिकलेले लोक आहे. जे शिकलेले लोक आहेत, चांगले शिकलेले आहेत, तेही आमिषचे बळी पडून तिथे जे आहे हे होतो. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, मी एक असंच ग्रुपमध्ये बघण्यासाठी फक्त ॲड झालो होतो. तर तिथे बरेच असा प्रत्येक दिवशी की तुम्हाला 10% रिटर्न मिळेल असा कमिटमेंट करतात ते. बरोबर आहे. ते असा लोक जे आमिष दाखवतात त्यांच्यामध्ये जे आहे बळी पडू नये आणि यांच्यामध्ये जे आहे यांच्यापासून लोकांनी जे आहे अलर्ट राहायला पाहिजे की कुठल्याही ठिकाणी असा मोठा रिटर्न कधीही मिळत नाही. जे बँक रेट असते त्यांच्यापेक्षा 2-4% मागे पुढे रिटर्न मिळू शकतो. परंतु त्यापेक्षा जास्त रिटर्न जर कोणी कमिटमेंट करत असतील तर ते जे आहे चिटिंगचे प्रकार 99% असणार आहे. तर त्यामुळे त्यांचे आमिषचे बळी पडू नये. आणि विशेष करून यांच्यामध्ये मी आवाहन करतो लोकांना की सिनियर सिटीजनला हे लोक टार्गेट करतात. सिनियर सिटीजनला जे आहे दुसरा कोणी नसते, त्यामुळे ते दुसऱ्याला सांगू शकत नाही. आणि जसं सायबर अरेस्ट वगैरेचे जे प्रकार असतो किंवा सेक्सटॉर्शनचे जे प्रकार आहे त्यांच्यामध्ये सिनियर सिटीजन लोक आणि जे एकटंच राहणारे माणूस आहे त्यांना ते लोक जास्त टार्गेट करतात. तर त्या सर्वांना आव्हान आहे की आपलं जर काही असा कुटुंबमध्ये सिनियर सिटीजन असतील तर त्यांच्याशी रेग्युलर संवाद ठेवावा, ज्यांच्यामुळे की त्यांना असा काही कोणी भीती दाखवून त्यांच्याकडून काही पैसे एक्स्टॉर्ट करत आहे का किंवा त्यांचे दिशाभूल करून जे आहे असं आमिष दाखवत आहे का, तर ते माहिती लगेच लोकांना कळतील आणि अशा प्रकारचे गुन्ह्यामध्ये जे आहे आपल्याला प्रतिबंध घालता येईल. एक्झॅक्ट सांगतो शेअर मार्केटचे एक्झॅक्ट सांग ते आता एक्झॅक्ट डेटा नाही नसेल, परंतु आम्ही वर्षाखेर जे आहे हे हेडवाईज शेअर मार्केट असेल, ते आपण दिलं अरेस्ट असेल, तो ऑलरेडी शेअर केला होता. आपल्याशी नव्याने परत एकदा शेअर करतो. ते आम्ही शेअर करू. ठीक आहे, आम्ही शेअर करू, ते शेअर करू आपलं हेडवाईज शेअर करू. बरोबर आहे. सायबरचे हेडवाईज शेअर करू आपण. शेअर करू. तेच सांगतो की सायबरचेच हेडवाईज कोणत्या हेडमध्ये किती चिटिंग झाली ते आपण त्यावेळी ॲन्युअलमध्ये बनवला होता, परंतु माहीत नाही कसा राहिला, तर ते आपण शेअर करू. नाही, सायबरकडून बाकी काय माहिती, जसं काही डिटेक्शन चांगले झालं तर ते माहिती मिळतील. आणि एक जे हां विशिष्ट पत्रकार हे जे अकाउंटमध्ये फ्रीज करण्यात आलेलं आहे ते कोर्टचे प्रोसेस करून रिकवर होतं. तेच अजून तपास चालू आहे ना. आपण आज 8 आरोपीला पकडले आहे. अजून यांच्यामध्ये बरेच लेअरचे आरोपी असणार आहे. नंबर ऑफ अकाउंट्स किती आहे? आता नाही, ते नंबर ऑफ अकाउंट्स विचारता किती स्विच ओव्हर केलं. त्याच्यामध्ये 40,000 ट्रान्झॅक्शन आहे, 3 कोटी फ्रीज करण्यात आले. नाही, अकाउंट नंबर ऑफ अकाउंट्स किती असते? 10, 20, 50, 100? ते भेटलं आहे ना. यांच्यामध्ये जे आहे 2 म्यूल अकाउंट आहे आणि 6 जे आहे ते आरोपीचे आहे जे हे काम करतो. ते सांगतो की 2 म्यूल अकाउंट आहे 8 पैकी ज्यांचे फक्त अकाउंटचे वापर होतो आणि बाकी 6 आरोपी आहे ज्यांचे कुठल्या न कुठल्या प्रकारचे रोल आहे. बरोबर आहे.
इथे 1 महिन्यापूर्वी बँकचे नोडल ऑफिसरचीही मीटिंग घेण्यात आली. त्यांनाही हे सरबद्दल अलर्ट सांगण्यात आलेलं आहे की कोणीही जर सडनली, जसं आमचे समजा रेग्युलर ट्रान्झॅक्शन 5-10 हजार रुपयेचे असेल प्रत्येक दिवशीचे, किंवा महिन्यामध्ये 50,000 1 लाखचे असेल, तिथे जर आपण सडनली 10 लाख 20 लाख 50 लाख 1 कोटी करतो तर त्यावर अलर्ट करून ते जे करा. त्यांनाही RBI कडून गाईडलाईन येतात. बरोबर आहे, ते चालू आहे सर, प्रोसेस चालू आहे. तरीही काहीतरी चूक आहे ज्यांच्यामुळे हे गुन्हे अशा प्रकारचे होऊन राहिले. बँकचे मोठा रोल आहे यांच्यामध्ये, आणि ते जर पूर्णपणे त्यांचे सिस्टम जर अलर्ट झाला तर त्यांना लगेच माहिती कळायला पाहिजे की हे जे आहे ते यांचे रेग्युलर ट्रान्झॅक्शन्स नाही आहे. परत आमचे ठरले आहेत, आम्ही मीटिंग घेणारच आहे त्याची. नाही, कॉपरेट करतात जनरली. हा, जर सहभागी असेल तर ते आरोपी होऊ शकतात. नाही, डेटा लीक वेगळे वेगळे प्रकारचे असतात. नाही, आपण एक गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या, ती म्हणजे अशी की सदरचा जो गुन्हा आहे त्यामध्ये जो पीडित व्यक्ती आहे त्यांनी शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून तोच काही व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप्समध्ये ऍड झाला आणि त्याच्या अंतर्गत त्यांनी वेळोवेळी पैसे ट्रान्झॅक्ट केले. जवळपास 7 वेगवेगळ्या अकाउंट्सला 22 कोटी ही रक्कम ट्रान्सफर केलेली आहे. ते सर्व आता चेक करणे चालू आहे आपल्याकडून. ते एक वेळ डेटा घेऊन सांगावं लागतील. ते एक्झॅक्ट डेटा आतापर्यंत रेडी नाही. हा, नाही, ते सांगितलं की 2 फक्त म्यूल अकाउंट आहे, 6 जे आहे काही ना काही रोल प्ले करत आहे म्हणजे गुन्हे करण्यामध्ये. बरोबर आहे, ते अजून आपला शोध चालू आहे की अजून किती लोक यांच्यामध्ये आहे, त्यांचे आपण शोध घेत आहोत. आता हे 4 आरोपी आजच सकाळी आलेले आहे, यांच्याकडून अजून आपला पुढचा लीड मिळते. कोण कोण? नाही, यांच्यामध्ये 2 असतो. एक तो असतो क्रिमिनल कॉन्स्पिरसी आणि ते ऑपरेट करणारे, आणि दुसरा असतो म्यूल अकाउंट जे मानतो आपण, ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकले जातात. यांच्यापैकी 2 म्यूल पण आहे, परंतु 6 जे आहे ते ऑपरेट करणारे आहे. आता यांचे आज जे सकाळी आलेले आता त्यांची विचारपूस सुरू होतील. त्यांच्यामधून अजून कोण कोण इन्व्हॉल्व आहे त्यांची माहिती आपल्याला मिळते. ठीक आहे, आता संपू. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. सुरू करू. काल रात्री बुधवार पेठ या परिसरामध्ये एक चांगली कॉम्बिंग ऑपरेशनचे आयोजन करण्यात आलं. यांच्यामध्ये 3 DCP, 8 ACP, 22 PI, 55 अधिकारी आणि 600 कॉन्स्टेबल्स असा समावेश करण्यात आला. आणि या दरम्यान या पूर्ण भागामध्ये नाकाबंदी लावून आणि या भागाचे 41 बिल्डिंग यांच्यामध्ये जे आहे ते कॉम्बिंग करण्यात आला. या दरम्यान जवळजवळ 700 पेक्षा जास्त महिला पुरुष जे त्या ठिकाणी होते त्यांना चेक करण्यात आलेलं आहे. या कारवाई दरम्यान 2 बांगलादेशी महिला पण इथे मिळालेल्या आहे, काही अल्पवयीन मुली मिळालेल्या आहेत, त्यांचे सर व्हेरिफिकेशनचे काम चालू आहे. तसेच एक माणसाकडे जे आहे 7 ग्राम चरस आणि 3 ड्रग्सचे इंजेक्शन मिळालं होता, त्यांच्यावर NDPSचे पण कारवाई करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारची कारवाई त्या भागामध्ये आता पुढील भविष्यातही होत राहणार आहे, ज्यांच्यामुळे कोणीही मायनर गर्ल्सला या प्रोस्टिट्यूशनमध्ये आणणार नाही किंवा ड्रग्स वगैरेचे तिथे जे आहे ते सेल वगैरे होणार नाही. यासाठी जे आहे ते पोलीसकडून तिथे भविष्यामध्येही अशा प्रकारचे कॉम्बिंग आयोजित करण्यात येणार आहे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.